पर आता मराठीचा जो मुद्दा आहे, रिक्षा चालकांना मराठी आलं पाहिजे, त्यासाठी म्हणून स्टिकर्सही लावले गेले, अनेक गोष्टी मधल्या काळात सुरू झालेल्या. आता असं आता वाटलं की 1 मे पासून सक्ती होणार, मात्र अचानक पुढे ढकलली गेली. कसं बघता या निर्णयाकडे? सक्ती करणाऱ्यांची जरा मतांवर भक्ती जास्ती वाटते मला. त्यामुळे सक्ती मागे घेतली. पण परपर्यंत त्यांची मस्ती ही आम्हीच उतरवणार, हे नक्की. पण तुम्हाला वाटतं का की 15 ऑगस्ट ही जी डेडलाईन दिलेली आहे त्याच्यामध्ये यांना मराठी अमराठी जे भाषिक आहेत, जे रिक्षा चालक आहेत, त्यांना मराठी येईल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की 80% लोकांना येतं मराठी. प्रॉब्लेम काय जो मला जाणवला तो, आपण आपली भाषा बोलायला पाहिजे. आपण काय करतो, आपणच होतं भैया दादर चलोगे क्या, ये इधर से डावीकडे वळो. आपण जर त्याची भाषा बोलायला लागलो तर तो आपली भाषा का बोलेल? आपण ठरवलं की मी मराठीतच बोलणार, तो आपोआप मराठीत बोलायला लागेल. मला असं वाटतं पुढचं जो ऑगस्ट काय 15 पर्यंत दिली आहे ना काहीतरी डेडलाईन, या ह्याच्यात सगळ्या लोकांनी त्यांच्याशी मराठीत बोललं पाहिजे, आपोआप मराठी शिकतील. मराठी काय अशी आकाशातली तर भाषा नाहीये, सोपी भाषा आहे. आणि हिंदी आणि मराठी भाषेमध्ये खूप साम्य आहे. म्हणजे असंही नाही लिखाणामध्ये पण साम्य की की एकदम ती साऊथ इंडियन लँग्वेज आहे जी तुम्हाला कळतच नाही, तामिळ, तेलुगू किंवा कन्नड सारखी. असं काही नाही, हिंदी मधले बरेचसे शब्द हे मराठीत आहेत, त्यामुळे ते समजायला खूप सोपी भाषा आहे. जसं महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला गुजराती समजतं, बोलता नाही आलं तरी. समजा एखादा बोलला तर आपल्याला समजतं काय बोलतोय तो, पण कन्नड भाषा तुम्हाला समजणार नाही काय बोलते ती. तर तसं साम्य आहे मराठी आणि हिंदीमध्ये. त्यामुळे मला वाटत नाही जर मनापासून शिकायचा प्रयत्न केला तर काही अडचण आहे. मनापासून शिकायचा प्रयत्न केला तर काही अडचण नसेल त्या लोकांसाठी ज्यांना मराठी येत नाहीये, पण जे आता इतकी वर्ष राहत आहेत त्यांना ही मराठी येऊ नये? आलंच पाहिजे, किंवा त्यांनीही मराठीत बोलू नये? मग इतकी वर्ष राहून मराठी का आली नाही हा देखील प्रश्न उद्भवतोच. एक्झॅक्टली. कारण मी तुम्हाला सांगितलं तसं की आपण पण प्रयत्न केला पाहिजे. आणि तरी जर मस्ती असेल की मला येतं पण मी बोलणार नाही, तर मग तो माज उतरावा लागेल. मग त्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट आहे. मनसे स्टाईल ट्रीटमेंट आहे. हा, ती वेगळी ट्रीटमेंट आहे, ती देऊ आम्ही त्यांना. ज्यांना माज आहे ना त्यांच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट आहे. ज्यांना शिकायची इच्छा आहे ना त्यांच्यासाठी अतिशय वेगळी ट्रीटमेंट.